साई किशोर अभ्यासासोबतच खेळातही खूप हुशार आहे। व्यास विद्यालय मॅट्रिक्युलेशन उच्च माध्यमिक शाळेतून सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चेन्नईतील विवेकानंद कॉलेजमधून पदवी प्राप्त केली। शिवाय साई किशोरकडे संगणक अनुप्रयोगांमध्ये बॅचलर पदवी आहे। याशिवाय त्याच्याकडे एनालिटिक्स मध्ये त्याने पदवी देखील मिळवली आहे। इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 9वा सामना सुरू होता। 14व्या षटकात मुंबई इंडियन्सने 4 गडी राखून 112 धावा केल्या होत्या। त्यामुळे उर्वरित 5 षटकात 84 धावांची गरज होती। त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून फार अपेक्षा होत्या। टाइम आउट नंतर 15वे षटक कर्णधार शुभमन गिल याने साई किशोरच्या हाती सोपवलं। वैयक्तिक शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेल्या साई किशोर समोर हार्दिक पांड्या होता। गुजरातचा गोलंदाज साई किशोर हा चांगली गोलंदाजी करत होता आणि त्याचा सामना हार्दिक पांड्या करत होता। 15व्या षटकातील 3ऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने चौकार मारला होता। त्यानंतर 4था चेंडू साई किशोरने असा टाकला की हार्दिकला फटका मारता आला नाही आणि त्याला एकही धाव घेता आली नाही। यामुळे चेंडू थेट साई किशोरकडे गेला। त्यामुळे साई किशोर चेंडूकडे आणि हार्दिककडे डोळे वटारून पाहत होता। त्यामुळे हार्दिक त्याच्या दिशेने चालत आला आणि हातवारे करत म्हणाला, चल जा, असं काहीतरी बडबडला। पण साई किशोर पाहतच राहिला। पण पंचांनी वाद वाढू नये म्हणून हस्तक्षेप केला। सामन्यानंतर जेव्हा साई किशोरला हार्दिक पांड्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने पांड्याचं एक चांगला मित्र म्हणून वर्णन केलं। तो म्हणाला, मैदानाच्या आत असंच व्हायला हवं। मैदानाच्या आत कुणीही प्रतिस्पर्धी असू शकतो, पण आम्ही गोष्टी वैयक्तिकरित्या घेत नाही। आम्ही चांगले स्पर्धक आहोत। मला असं वाटलं की खेळ असाच असायला हवा। दरम्यान गुजरातकडून खेळणारा हा गोलंदाज साई किशोर आहे तरी कोण? तो क्रिकेटकडे कसा वळला? त्याच्याकडे संपत्ती किती आहे? त्याचं लग्न झालंय का? हे सगळे प्रश्न माझ्यासह तुम्हालाही पडलेत का? तेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। रवी श्रीनिवासन साई किशोर, जन्म 6 नोव्हेंबर 1996, 6 फूट 5 इंच उंची, मूळचा तमिळनाडूत जन्मलेला। साई किशोर हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे। साई किशोर हा प्रामुख्याने डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे, पण तो डाव्या हाताने फलंदाजी देखील करतो, म्हणून त्याला डावखुरा क्रिकेटर म्हणून देखील ओळखलं जातं। साई किशोरने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटमध्ये 3 ऑक्टोबर 2023 रोजी नेपाळ विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता। त्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 4 षटकांमध्ये 25 धावा देत 1 विकेट घेतली। साई किशोरने स्थानिक सामन्यांमध्ये तमिळनाडूकडून आणि IPL मध्ये गुजरात जायंट्स कडून नेहमी खेळताना दिसलाय। त्याच्या वडिलांचं नाव रवी श्रीनिवासन आहे, तर आईचं नाव राजलक्ष्मी आहे। साईला एक भाऊ साई प्रसाद आहे, तर त्याला लक्षिका श्री ही एक बहीण देखील आहे। साई किशोर हा सुमारे 6 फूट 5 इंच उंचीचा खेळाडू आहे। त्याच्या उंचीमुळे विरोधी संघाचे फलंदाज त्याला घाबरतात। अर्थातच हे त्याला गोलंदाजीतही मदत करतं। आता साई किशोरचं शिक्षण किती झालंय? साई किशोर अभ्यासासोबतच खेळातही खूप हुशार आहे। व्यास विद्यालय मॅट्रिक्युलेशन उच्च माध्यमिक शाळेतून सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चेन्नईतील विवेकानंद कॉलेजमधून पदवी प्राप्त केली। शिवाय साई किशोरकडे संगणक अनुप्रयोगांमध्ये बॅचलर पदवी आहे। याशिवाय त्याच्याकडे एनालिटिक्स मध्ये त्याने पदवी देखील मिळवली आहे। साई किशोरची पत्नी कोण आहे? साई किशोरने 28 मे 2024 मध्ये लग्न केलं। त्याच्या पत्नीचं नाव आहे अनमोल किरण। साई अनेकदा सोशल मीडियावर आपल्या पत्नीसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो। पत्नी अनमोल साई किशोरला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियम मध्ये जातानाही दिसलीये। अनमोल किरणचा जन्म हा चेन्नईतला, ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। अनमोल देखील साई सोबत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते। साई किशोरची एकूण संपत्ती किती आहे ते आपण पाहूया। मीडिया रिपोर्टनुसार साई किशोरची एकूण संपत्ती सुमारे 4 ते 6 कोटी आहे। 2020 आणि 2021 मध्ये IPL फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स कडून खेळण्यासाठी त्याला प्रत्येकी 20 लाख रुपये मिळाले होते। 2020 मध्ये गुजरात टायटन्सने 3 कोटी रुपयांची बोली लावून साई किशोरला संघात सामील केलं होतं। देशाअंतर्गत कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर त्याने 12 मार्च 2017 रोजी विजय हजारे ट्रॉफी 2016-17 मध्ये तमिळनाडूसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केलं। त्याने 14 ऑक्टोबर 2017
17 रोजी 2017-18 रणजी ट्रॉफी मध्ये तमिळनाडूसाठी प्रथम श्रेणीत पदार्पण केलं. त्याने 8 जानेवारी 2018 रोजी 17-18 झोनल T20 लीग मध्ये तमिळनाडूसाठी 2020 मध्ये पदार्पण केलं. 2018-19 रणजी ट्रॉफी मध्ये तो तमिळनाडूसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने 6 सामन्यांमध्ये 22 बळी घेतले आहेत. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 2020च्या IPL लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्सने 20 लाखांचा बेस प्राइस वर खरेदी केलं होतं. त्यानंतर त्याला 2022च्या IPL लिलावात गुजरात टायटन्सने 3 कोटींच्या किमतीवर खरेदी केलाय. तर आता या IPL 2025च्या लिलावात गुजरात टायटन्सने साई किशोरला 2 कोटी रुपयांनी खरेदी केलाय. आता या साईची कामगिरी कशी असणार ते आता येत्या IPL मध्ये आणि IPLच्या खेळामध्ये आपल्याला दिसणारच आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा खेळाडू IPL मध्ये चमक दाखवणार का, यावर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.